भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यांचा कोयत्यानं हल्लाय। अंबरनाथमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत राडा झालाय। सत्यम तेलंगेकर साहिल वडनेरेनं हल्ला केला होता। भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असं सांगून हा हल्ला करण्यात आला। हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे जखमी झालाय। अंबरनाथ बुवापाडा सर्वोदय नगर पॅनल क्रमांक 5 मधली ही घटना समोर आलेली आहे। तर शिवसेनेच्या साहिल वडनेरेनं हा हल्ला केल्याची माहिती समोर येते। भाजप कार्यकर्त्यावर शिवसेनेच्या उमेदवाराकडून हा कोयत्यानं हल्ला करण्यात आला। त्यामुळे एकंदरीतच भाजप शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये हा अंबरनाथमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यानं कोयत्यानं हल्ला चढवला। अंबरनाथमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत हा मोठा राडा झालाय। सत्यम तेलंगे याच्यावर साहिल वडनेरेनं हल्ला केला। भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असं सांगून हा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे हा गंभीर जखमी झालेला आहे। अंबरनाथ बुवापाडा सर्वोदय नगर पॅनल क्रमांक 5 मधली ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून। किशोर, अंबरनाथ मधून ही धक्कादायक घटना, भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्यानं हल्ला केला, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या जे धामधूम सुरू आहे त्याचमध्येच प्रचाराच्या रॅली सुद्धा सुरू आहेत। काल अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो राडा झालेला आहे, प्रचाराच्या कारणावरून भाजपचे कार्यकर्ते सत्यम तेलंगे यांच्या कोयत्याने हल्ला झाल्याची माहिती आहे। शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते साहिल वडनेरे यांनी हल्ला केल्याचं आरोप समोर आलेला आहे। भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असं सांगून तुला अनेक वेळा सांगितलं, तू ऐकत नाही। हल्ल्यात भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे जखमी झालेले आहेत। अंबरनाथ बुवापाडा सर्वोदय नगर पॅनल क्रमांक 5 मध्ये ही घटना आहे। या संदर्भात पोलीस आता अधिक तपास करीत आहेत। निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा तक्रार केलेली आहे। आता पक्ष कोणत्या प्रकारे त्यांची भूमिका घेत आहे किंवा मांडत आहे हे लवकरच समोर येईल। मात्र कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने वातावरण किशोर, त्यामुळे या पुढे नेमकं आता पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।